मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजपासून आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 या विषयातील समरोक्ताचे प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्यासाठी एक थोडीशी सूचना अशी आहे की इयत्ता 10वीचे गणित आणि विज्ञान विषयाचे तास ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये पाहायला मिळतील. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा आणि इयत्ता 10वी विज्ञान आणि गणित स्टेट बोर्ड याच्या संदर्भातले सर्व व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थेरम दिलाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कोणता थेरम आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. यालाच मराठीमध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय म्हणतात. काय म्हणतात? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता थेरम काय आहे? अगोदर तुम्हाला पेपरमध्ये स्टेटमेंट दिलं जातं. काही वेळेस काय करतात, स्टेटमेंट देत नाही, मग डायरेक्ट काय करतात, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन टाकला जातो. ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे काय? कृतीयुक्त प्रश्न. ते याच्यातले काही पॉईंट लिहून देतील, काही पॉईंट तुम्हाला लिहायला सांगतील. म्हणजे कसे लिहायचे असतात किंवा थेरम प्रूव्ह कसा करायचा असतो हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, पाहायचं. याला शॉर्टकट मध्ये BPT असं पण बोललं जातं. BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बोललं जातं. आणि हा थेरम तुम्हाला पेपरमध्ये 3-4 मार्काला काय केला जातो, विचारला जातो. आता थेरम वरून स्टेटमेंट दिले. थेरम आहे, याला स्टेटमेंट पण म्हणतात. या स्टेटमेंटच्या आधारे आपल्याला फिगर काढता आले पाहिजे. आणि याचा सिक्वेन्स काय असतो? स्टेटमेंट, फिगर, गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ हा सिक्वेन्स असतो. याच सिक्वेन्सने तुम्हाला थेरम लिहायचा असतो पेपरमध्ये. जर पेपरमध्ये तुमचा सिक्वेन्स चुकला, काय केलं तुम्ही, आधी सगळं लिहून काढलं, खाली फिगर काढली, आकृती खाली काढली, तर मग चुकीचं लिहू शकतात. आणि जर आकृती काढलीच नाही, अख्खा थेरम लिहून काढला, तरी पण 0 मार्क मिळणार. कळलं? म्हणजे स्टेटमेंट नंतर फिगर. आता काय स्टेटमेंट दिलंय बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल. आता हे डोक्यात ठेवायचं. याचे शब्द काय दिलेत, आपल्याला विधानावरून आकृती ड्रॉ करता आली पाहिजे, फिगर काढता आली पाहिजे. कोणता शब्द आलाय? ट्रायंगल आलाय. त्याच्यानंतर लाईन आलेली आहे. लाईन म्हणजे रेषा. याच्यानंतर इंटरसेक्ट, छेदते. द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन बिंदूंना, वेगवेगळ्या बिंदू, दोन रेषांना, बाजूंना, साइड्स, त्या त्रिकोणाच्या साइडला 2 बिंदू मध्ये काय करते, छेदते. आता इथून तुम्हाला गिवन आणि टू प्रूव्ह ओळखता आलं पाहिजे. गिवन कोणाला म्हणायचं हे बघा. वाक्य कुठून सुरुवात झाली आहे? ई पासून. आणि कुठपर्यंत आलंय? इथं एक देन नावाचा शब्द आलाय. कुठला शब्द आलाय? देन. म्हणजे तुम्ही काय करायचंय, स्टेटमेंट बघायचंय. ई पासून देन पर्यंत याला गिवन म्हणायचं. आणि देनच्या नंतर आलेलं स्टेटमेंट याला काय म्हणायचं? टू प्रूव्ह. गिवन म्हणजे पक्ष आणि टू प्रूव्ह म्हणजे साध्य. आणि हे टू प्रूव्ह करण्यासाठी लागणारं कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. आणि पुढचा टॉपिक कोणता तुमचा? सिद्धता. आता बघा, गिवन पर्यंतचं मटेरियल आपल्याला काय करता आलं पाहिजे, इथं ड्रॉ करता आलं पाहिजे. मग आता तुम्हाला काय म्हटलंय त्यांनी? ट्रायंगल. मग इथं याच्यानंतर काय येणार आहे आपल्याला? याच्यानंतर सिक्वेन्स काय आहे? पहिली स्टेटमेंट, नंतर कोण? फिगर. इथून सुरुवात करतोय आपण. मग फिगर आपल्याला काढायची. काय म्हटले? ट्रायंगल. मग आता बघा, ट्रायंगल ABC. जे गिवन मध्ये दिलंय ते आपण केलंय. आपण बाकीचं काय केलंय का? नाही. त्याच्यानंतर इफ अ लाईन इज पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल इट इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड. आता या ट्रायंगलला किती साइड आहेत? AB, BC, AC. 3 साइड झाल्या. एका साइडला एक लाईन पॅरलल आहे आणि अदर 2 साइडला काय आहे? इंटरसेक्ट करते, म्हणजे छेदते. मग आता बघा, ही अशी घेतली आहे मी, हिला म्हणलं लाईन एल. काय काय केलं मी? आधी ट्रायंगल ड्रॉ केला, नंतर लाईन एल कोणाला पॅरलल दाखवली? BC ला. राईट. याच्यानंतर आता ही लाईन एल काय करते? साइड AB आणि AC ला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते बघा. 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे 2 पॉइंट कोणते गृहीत धरायचे? याला म्हणूया P आणि याला म्हणूया Q. गिवन कळलं? आता बघा काय केलं मी ते सांगतो. फिगर दिली आहे. आता आपल्याला कोणता पॉइंट लिहायचा आहे? गिवनचा पॉइंट लिहायचा आहे. कुठला?
गिव्हनचा. मग गिव्हनचा पॉइंट काय सांगतोय? काय केलं तुम्ही सुरुवातीला? ट्रायंगल ड्रॉ केला, बरोबर का? काय केला? ट्रायंगल ड्रॉ केला. बघा मी जे सेंटेन्स सांगतोय काय लक्षात घ्यायचंय, म्हणजे गिव्हन वरून फिगर आणि फिगर वरून स्टेटमेंट वरून फिगर आणि फिगर वरून गिव्हन लिहायचंय. काय केलं स्टार्टिंगला तुम्ही? ट्रायंगल एबीसी, राईट. नंतर कोणती लाईन ड्रॉ केली तुम्ही? यल. मग तुम्ही काय म्हणणार आहे? इन ट्रायंगल एबीसी. बघा गिव्हन मध्ये काय? इन ट्रायंगल एबीसी. कोणती लाईन आहे? लाईन यल. कोणाला पॅरलल आहे? बीसी ला. कोणाला पॅरलल आहे? बीसी ला. मग इन ट्रायंगल काय म्हटलं? एबीसी. लाईन यल पॅरलल साइड म्हणू आपण आता. पॅरलल साइड बीसी. एनी प्रॉब्लेम? सिद्धता पाठ करायची नसते, थेरम पाठ करायचा नसतो, तो समजून सोडवायचा असतो. चला, गिव्हन कळलं. इन ट्रायंगल एबीसी, लाईन यल पॅरलल साइड बीसी. त्याच्यानंतर आता लाईन काय करते बघा. ही लाईन रिमेनिंग साइड्स टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये काय करते? इंटरसेक्ट करते. कोणते ते दोन पॉइंट? पॉइंट पी अँड क्यू. जे दिसतंय ते लिहायचं, ते काय असतं? खरं. जे दिसतंय ते लिहायचं आणि ते काय असतं? खरं. आता इथं म्हणणार आहे अँड लाईन यल इंटरसेक्ट काय करते? इंटरसेक्ट AB and साइड AC. कोणत्या पॉइंट मध्ये रे? AC. इन पॉइंट P and Q. शेवटी म्हणायचं रिस्पेक्टिव्हली. चला, हे वाक्य कळलं गिव्हनचं. बघा परत रिपीट करतोय. गिव्हन काय? इन ट्रायंगल एबीसी, लाईन यल पॅरलल लाईन बीसी. लाईन म्हणा, साइड म्हणा. अँड लाईन यल काय करते? अँड लाईन यल इंटरसेक्ट AB अँड AC साइड इन पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. एनी प्रॉब्लेम? आता याच्यानंतर टू प्रूव्ह, जर ती इंटरसेक्ट करत असेल तर टू प्रूव्ह तर काय? बघा आता हे द्यांच्या नंतरचं द लाईन डिवाइड द साइड इन द सेम प्रोपोर्शन. ती लाईन काय करते? दिस लाईन डिवाइड द साइड सेम प्रोपोर्शन. कोणती लाईन? यल. या AB ला आणि AC ला काय करते? समान प्रमाणात विभागते. कशी विभागते? समान प्रमाणात. म्हणजेच काय? AP छेद PB बरोबर AQ छेद QC याला म्हणायचं. Then the line divide the side in the same proportion, that is AP छेद PB equal to AQ छेद QC. या प्रमाणामध्ये काय करते? विभागते. आता याच्यानंतर काय? जर विभागत असेल एवढ्या वरून हे प्रूव्ह होणार नाही, आणि म्हणून याच्यासाठी काय करायचं असतं? कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन रचना. मराठी त्याला काय म्हणायचं? रचना. आता रचना कोण आहे? अर्चनाची बाई रचना. मग बघा कन्स्ट्रक्शन काय करायचंय? हे दोन्ही जोडून काढायचे. काय करायचे? जोडून. मग लिहिताना काय? बघा इथं ड्रॉ सेगमेंट PC अँड BQ. बोला इथपर्यंत काय अडचण? सेगमेंट PC आणि BQ काय केल्या? जोडून घेतल्या. आता याच्यानंतर इकडं आपल्याला काय पाहिजे? प्रूफ. प्रूफला काय म्हणतात? सिद्धता. प्रूफला काय म्हणायचं? सिद्धता. आता बघा इथपर्यंत आलाय तुम्ही, इथपर्यंत कळलंय. आता सिद्धता काय? आता या फिगर वरून आपल्याला काय करायची? आकृतीवरून आपल्याला सिद्धता लिहायची. कशी लिहायची? याच्या आधी तुम्ही 3 गुणधर्म शिकलात. कुठली प्रॉपर्टी शिकलात? इक्वल बेस, इक्वल हाईट. इक्वल बेस आणि इक्वल हाईट ट्रायंगलच्या, राईट. मग आता याच्यावरून काय बघा? प्रूफ इन फिगर. बघा कोण कोण दिसतोय? ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल
BPQ आहे. हा एक ट्रायंगल आणि खालचा एक ट्रायंगल. या दोन्ही ट्रायंगलची कोण समान आहे? कोण समान आहे? PQ समान आहे म्हणजे हाईट समान आहे. हाईट समान असेल बघा मग इन फिगर काय म्हणणार आता? इन फिगर ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल BPQ दोन ट्रायंगल किंवा याला PBQ चालतं. एका ट्रायंगलला तीन प्रकारे लिहिता येतं. ह्या ट्रायंगलची कोण इक्वल आहे बघा? ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PBQ कोण इक्वल आहे? ह्याव इक्वल हाईट्स असते का इकडं? ह्याव इक्वल हाईट्स. जर हाईट इक्वल असेल तर यांचा बेस सी एरिया कसा असणार? बेस सी प्रोपोर्शनल. मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू बेस कोणता आहे यांचा? AP छेद PB. आणि याला कारण काय द्यायचं? याला इथं म्हणणार एक नंबर आणि इकडे काय म्हणणार? एरिया इज प्रोपोर्शनेट टू बेस. एरिया proportionate area base. आता सेकंड नंबर अँड आता दुसरा ट्रायंगल बघा काय सांगता येईल? अँड ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC have इक्वल हाईट. यांची उंची कशी आहे? इक्वल आहे. मग या ठिकाणी सुद्धा काय होणार सांगा? एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू काय येईल? AQ अपॉन QC. आणि याला कारण काय? दोन नंबर रिजन एरिया proportionate टू बेस. एनी प्रॉब्लेम? याच्यानंतर सेगमेंट PQ इज कॉमन आणि ट्रायंगल PQC. आता इथं आपण असं म्हणू शकतो सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट BC. आणि PQ ही जी आहे ही काय झाली? बेस. मग तुम्ही इथं म्हणू शकता ट्रायंगल कुठला ट्रायंगल आता? PQB अँड ट्रायंगल PQC. सेगमेंट PQ इज कॉमन बेस. सेगमेंट PQ काय भेटली? याची कॉमन भेटली बेस. याच्यानंतर इथं हेन्स ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC यांची हाईट सुद्धा कशी भेटली रे? सेम भेटली. have equal height. आणि मग therefore area of triangle PQB is equal to area of triangle PQC. याला नंबर द्यायचा 3. मग आता 1 2 3 therefore आता इक्वेशन 1 2 3 याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल बघा. इथं दिलेलं आहे आपण याला इक्वल बोलले. मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आणि याला रिझन काय द्यायचं? फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिघांवरून हे मिळवलं. आता मग डायरेक्ट काय म्हणता येईल तुम्हाला? देअरफॉर APQ कुठे? APQ अपॉन PBQ इक्वल टू व्हॉट? AP छेद PB आणि APQ छेद PQC बरोबर व्हॉट? AQ छेद QC. आणि मग याला काय म्हणणार? रिझन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आणि मग हे तुमचं काय झालं या ठिकाणी? प्रूफ.
पुढे प्रूफ हे बघा एपी छेद पीबी इक्वल टू एक्यू छेद क्यूसी. मग आता पेपर मध्ये मार्क कुठं दिले जाते? फिगर काढली अर्धा मार्क, टू प्रूव्ह लिहिलं अर्धा मार्क, कन्स्ट्रक्शन केलं अर्धा मार्क, याच्यानंतर हे स्टेटमेंट लिहिलं अर्धा मार्क, हे स्टेटमेंट लिहिलं अर्धा मार्क. किती मार्क झाले? 1. हा अर्धा किती झाले? 2. हा अर्धा किती झाले? 2.5. आणि मग शेवटी काय करतील? अर्धा मार्क किती झाले? असं तुमचे 3 मार्काला विचारला तर. आणि जर याला 4 मार्काला केलं तर काय करतील? तिथं एक अर्धा देतील आणि तिथं एक अर्धा देतील. म्हणजे 4 मार्काचा प्रश्न आहे ना? क्वेश्चन पेपर मध्ये 4 मार्काचा प्रश्न आहे का? खात्री करा. दिले होते का प्रश्न? तुम्हाला क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर दिलेलं होतं. आठवतं का बघा एकदा. आहे 4थ्या प्रश्नामध्ये 4 मार्काला. म्हणजे हे जर विचारलं तर अर्धा मार्क आणि शेवटी हे जर दिलं तर अर्धा मार्क. असे किती मार्क होऊ शकतात तुमचे? 4 मार्क. मग ह्याला रिड्यूस करायचं असेल तर 3 मार्काला बी करतील या सिद्धतेला. किती मार्काला करतील? 3 मार्काला सुद्धा करू शकतात. मग आता लक्षात आला सिक्वेन्स. फिगर गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन आणि याच्यानंतर प्रूफ. म्हणून काय करायचंय? सिक्वेन्स डोक्यात ठेवायचा. असा हा तुमचा थेरम. याला आयएमपी करून घ्यायचे. पेपर मध्ये टाकला जातो.